नागरिकांनी गर्दीमध्ये आपले मोबाईल फोन दागिने पाकिट पर्स सांभाळा. तिथे घापूर चोरांपासून सावध राहा. जे लोक विनाकारण बेलवर चौकामध्ये थांबलेत त्यांनी कृपया चौकात पाऊल लावायचंय. कलावंत बद्दल धन्यवाद. कलावंत बद्दल धन्यवाद. हळूहळू पुढे सरकायचं आहे. तर लालबागच्या राजाची आपण ही दृश्य पाहतोय. भव्य अशी ही मिरवणूक निघालेली आहे आणि यामध्ये मुंबईकर मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. फुलांची उधळण केली जाते. गुलाल उधळल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय. बॅरिकेडवर चढलेले आहेत ना पौर्णिमा ड्रेसपट्टी आणि उतरा तुम्ही. बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. पण पुढच्या वर्षी मी नक्की लवकर येणार हे आश्वासन देऊनच बाप्पा मार्गस्थ होत असतो. दर्शनासाठी मोठी रांग असते आणि त्यामुळे मिरवणुकीसाठी बाप्पाचं दर्शन घ्यावं, त्याची एक झलक पाहायला मिळावी या भावनेनं अनेक नागरिक, अनेक गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. त्याची प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून घडताना बघायला मिळतेय. मुंबईतील या मिरवणूक मार्गांमध्ये अनेक लहान मोठ्या बिल्डिंग असतात आणि त्यांच्याकडून बाप्पाला निरोप देण्यासाठी पुढाकार घेतला जातो. यातलीच एक बिल्डिंग म्हणजे श्रॉफ बिल्डिंग, त्यावरून सुद्धा पुष्पवृष्टी केली जाते. या मार्गावरून अनेक मोठाले असे गणपती जात असतात. सध्याची ही लालबागच्या राजाची मिरवणूक पाहतोय.
बाप्पाच्या गजरात नामघोषामध्ये हे सर्व गणेश भक्त तल्लीन झालेले होते आणि त्यामुळे अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वांना भरून आलेला असणार आहे. कारण गणेशोत्सवातले हे 10 दिवस आणि 10 दिवसात मिळालेला उत्साह आणि अनुभवलेली ऊर्जा पुढचे वर्षभर काम करण्यासाठी पुरेशी असते आणि त्यासाठीच त्याची एक झलक पाहण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकजण या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो. लालबागच्या राजाची भव्य दिव्य अशी ही मिरवणूक आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक मुंबईकर सहभागी झालेला आहे. साश्रू नयनांनी आज बाप्पाला निरोप दिला जातोय. तसंच मुंबईतील प्रसिद्ध अशा श्रॉफ बिल्डिंगवरून या ठिकाणी बाप्पावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात येते.